नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोंडकर. माझ्यासोबत आहेत कोकण नागरी संघर्ष समितीचे अशोकराव जाधव. लोटेव MIDC मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या प्रवेशद्वारावरती गेले 99 दिवस तिथल्या स्थानिक गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा 100वा दिवस आहे. मुद्दा प्रदूषणाचा आहे, परंतु सरकार हा प्रदूषणाचा मुद्दा जो आहे तो तिथल्या ग्रामस्थांच्या जीवन मरणाशी संबंधित आहे. सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही आहे. आंदोलकांशी कुठल्याही प्रकारची चर्चा करायला तयार नाही आहे. अशोकराव जाधव आपल्यासोबत आहेत. मला सांगा की लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कुठल्याही फॅक्टरी कंपनी जर गावामध्ये येत असेल तर तो गावाच्या विकासाशी, त्या परिसराच्या विकासाशी मुद्दा जोडला जातो. तुम्ही कंपनीला विरोध का करताय? मुळात आमचं असं म्हणणं आहे, या कंपनीच्या बाबतीत लोटे MIDC ही केमिकल झोनच आहे, बरोबर. पण या केमिकल झोनमध्ये कोणत्या प्रकारचं केमिकल बनवलं जातं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या केमिकल झोनमध्ये ही जी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आहे, ही कंपनी पिपास नावाचं अत्यंत विषारी आणि घातकी हे केमिकल बनवते. अच्छा. आता अर्थात हे केमिकल बनवते की नाही बनवत, आम्ही आंदोलन करते आहोत. आम्ही 22 डिसेंबरला पहिलं पत्र मी जिल्हाधिकारी रत्नागिरींना दिलं, 22 डिसेंबर 2025 ला, बरं, की या कंपनी असे आलेले आहे आणि या संदर्भात हे जे पिपाचं उत्पादन आहे ते त्यांनी बंद करावं. इतर केमिकल बद्दल त्यावेळेला तरी आमचं काही म्हणणं नव्हतं, परंतु त्यांनी ते काही बंद केलं नाही, ऐकलं नाही. मी आता तुमच्याशी बोलतोय, आंदोलनाला 21 जानेवारीपासून आम्ही आंदोलन सुरू केलं, तेव्हापासून आतापर्यंत त्या पत्राचं साधं उत्तरही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं. दखल काही नाही, काही दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलं नाही, MPCB ने घेतली नाही, कुठल्याच अधिकाऱ्याने घेतली नाही. उलट आम्ही त्या संदर्भामध्ये की माननीय खरगे साहेब, राहुलजी गांधी यांना काही पत्र लिहिली. त्यामुळे खरगे साहेबांनी च्या वतीने राजस्थानमधले मनोज तिवारी राज्यसभेचे जे खासदार आहेत, तर त्यांनी राज्यसभेमध्ये प्रश्न उचलला. त्याला उचलल्यानंतर उत्तर देण्यात आलं की आणि ते कबूल करण्यात आलं उत्तरामध्ये की या पिपासा संदर्भामध्ये कायदा नाहीये. बरं, हे कबूल केलं. त्याच्यानंतर लोकसभेमध्ये पर्यावरण मंत्री महोदयाने उत्तर दिलं की या संदर्भातला कायदा नाहीये, परंतु हे अटी आणि नियम आपल्याला करावे लागतील. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही विधानसभेमध्ये प्रश्न टाकले, विधान परिषदेमध्ये प्रश्न टाकले. विधानसभेमध्ये RR पाटलांच्या चिरंजीवानी रोहित पाटलांनी प्रश्न उचलला आणि ते असं म्हणाले की कोकणातले इथे आमदार असून काहीच करत नाहीत, मला बोलावं लागतंय. बोलले रोहित पाटील बोलले. त्याच्यानंतर विधान परिषदे मात्र मध्ये आमदार मान्य भाई जगतापाने हा प्रश्न उचलला. त्याला पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं. पंकजा मुंडेंनी आधी असं सांगितलं लेखी उत्तरामध्ये की अशी कंपनी आलेली आम्हाला माहितीच नाही, असं मंत्री महोदयांनी. हा पहिलं लेखी उत्तर महोदय बोलतात म्हणजे सरकार. त्यानंतर मंत्री महोदयाने असं सांगितलं की हो, इथं पिपास बनवलं जातं, म्हणजे सरकारने मान्य केलं. हो, म्हणजे आता तुमचा जो आरोप होता की पिपासचं उत्पादन सुरू आहे तो सरकारने मान्य केलं. आणि त्यांचं असं आहे, आम्ही म्हटलं मुळात त्यांनी असं आम्हाला सांगितलं होतं या कंपनीने. पहिल्यांदा ज्यावेळेला आम्ही 8 तारखेला एक मोठा म्हणजे छोटा मोठा मोर्चा होता, त्याच्यामध्ये आमच्याच काही पक्षाच्या लोकांनी, म्हणजे मी स्वतःहून त्यांना म्हटलं होतं तुम्ही नेतृत्व करा, माझी पदाधिकारी आहात ह्यात, तर त्याने आमचीच मान कापायचा प्रयत्न केला या आंदोलनात. म्हणजे आंदोलनात फूट त्यानेच फूट पाडली. आणि आज परत ते मिटिंग घेतात 3 महिन्यात 4 महिन्यात की मी आंदोलन, मी प्रश्न उचलला. खरं म्हणजे यांना काही याची कल्पनाही नव्हती काय करतोय आणि काय नाही. आणि त्यांनी ते केलं. आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही, काही नाही. परंतु इथे जे कोकणात चालतं, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 आमदार आहेत. या 5 आमदारांच्यापैकी 2 मंत्री आहेत. बरोबर. त्यातला एक पालकमंत्री पण आहे, एक उद्योग मंत्री आहे. त्यांचे फार मोठमोठे उद्योग आहेत आणि त्यातलाच हा एक त्याने डावसूरून आणलेला उद्योग आहे. अच्छा. काय याच्यामध्ये सगळे बरबटलेले आहे भ्रष्टाचाराने. मला सांगा, भारतामध्ये पिपासवर बंदी आहे. भारतामध्ये पिपासचा कायदाच नाही. कायदाच नाही. मग जर कायदाच नाही आहे तर अशा प्रकारचं उत्पादन करणारी कंपनी सर्रासपणे सुरू होते. आमचं हेच म्हणणं आहे. आम्हाला कंपनीने एक लेखी उत्तर दिलं, त्याच्यामध्ये मान्य काय त्या पहिल्या महिन्यात आम्हाला त्यांनी पळतो की जगात चालू आहे, मग तुम्ही विरोध का करता, अच्छा, असं कंपनीनं विचारलं.
आम्ही त्यांना जगात अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, हा. रशिया याच्यात कोणत्या तारखेला कधी बंद झाले हे त्यांना दिलं. बरं. काय हे सगळं दिलं आणि त्याच्यानंतर त्यांची जी बोलती बंद झाली ती आजपर्यंत. पिपासचं उत्पादन घातक आहे याचे दाखले आहेत जगामध्ये. हो, जगामध्ये आता इटलीचा जो दाखला आहे, हा. इटलीमध्ये 4,000 लोक मृत पावले, 3.5 अधिकृत लाख. आकडा आहे? हो, अधिकृत. 3.5 लाख लोक बाधित झाले. हा. यापेक्षा आणखीन जागतिक पुरावा कुठला आता पाहिजे? इटलीमध्ये बंदी आहे. इटलीमध्ये बंदी आहे. इटलीमध्ये आम्ही त्यांना आरोप केला, इटलीमध्ये जी मेटॅलिटी म्हणून कंपनी होती तर तीच कंपनीचं त्यांनी लक्ष्मी दिलं. आता ते काय करतायत की गेली 36 वर्ष महाडमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक हा. आहे, पण महाडमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक जी आहे ती पिपास नाही ना बनवत. अच्छा. ती पिपास बनवत नाही म्हणून. तुमचा विशेषतः पिपासच्या उत्पादनाला हो, विरोध आहे. कारण ते पिपासचं उत्पादन त्याचं जगासमोर. घातक असं आहे हा. की त्याचा 1 टन जरी तुमच्या शरीरात गेला, हा. पाण्यावाटे गेला, खाण्यावाटे गेला, मच्छीच्या खाताना गेला किंवा हवेतनं, त्याच्यामध्ये हवेतनं सुद्धा 200 किलोमीटरचा रेंज आहे. हवाई रेंज 200 किलोमीटर आहे. हवेतनं गेला तरी कॅन्सर होतो, त्वचारोग होतो, त्याच्यानंतर शरीरात गेल्यानंतर कॅन्सर होतोच, हार्ट अटॅक येतो, किडनी डॅमेज होते, लिव्हर डॅमेज होते, त्वचारोग होतो. इतके सगळं असताना आणि आमच्याकडचं ह्या पिपासा आणि या केमिकल झोनमुळे आमच्याकडचे मासेमारी दाभोळ खाडीतले जवळजवळ 50-55 प्रकारचे मासे होते, ते आता फक्त 8 ते 10 प्रकारचे मासे ऑलरेडी झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी, याच्यात आणखीन एक हे जे आज कालपासून वर्तमानपत्रामध्ये चाललेलं आहे की हे सध्या खोटं आहे. मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा होता की स्थानिक जी माध्यम आहेत ते असं म्हणतात की आंदोलक जो काय आरोप करतायत दुष्परिणामांचा, प्रदूषणाचा, त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. कसं तुम्ही उत्तर द्या? कसं आहे, शेवटी असं आहे की परवा आम्ही या संदर्भामध्ये हे सगळे विरोधात असताना 5 आमदार, MPCBचा महाराष्ट्राचा प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातलाच आहे. काय म्हणजे आमचं तर असं त्याने एका ओळीनं पत्र दिलं असं तरी ते बंद झालं असतं. बरोबर. मग आम्ही 75 दिवस बसल्यानंतर आम्ही 76व्या दिवशी मोर्चा काढला. या मोर्चाला या सगळ्या आमदारांनी, मंत्र्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांनी इतका विरोध केला तरी सुद्धा 5,000चा मोर्चा निघाला. हो, म्हणजे लोकांचा विरोध आहे. लोकांना हे नकोच आहे. बरं. पण काय झाले तिथे कामगारांच्या पण जीवाशी हे हो, नाही, कामगार तिथले जे आता भैये कामगार आहेत ना, ते आम्हाला सांगतात, साहब हम जहर में काम कर रहे हैं, हे सांगतात. नाहीये. नाही, काय शेवटी प्रत्येकाचे बॉन्ड केलेले आहेत ना 2-2, 4-4 वर्षाचा. आणि कोण म्हणतो मेरे बहन की शादी आहे, कोण म्हणतो माझ्या घरात आई वडील आजारी. हे स्थिती त्याची प्रत्येकाची समस्या आहे. आमचं असं मत आहे की हे तुम्ही आता आजच्या पेपरला त्यांनी परत असं दिलंय की हे ह्याच्या झोनमध्ये आहे, केमिकल झोनमध्ये आहे. प्रत्यक्षात आज ही लक्ष्मी फॅक्टरी जी आहे ही MIDCच्या रेसिडेन्शियल झोनमध्ये, रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे. ती त्यांनी कन्वर्ट करून घेतली केमिकलमध्ये. काय आणि त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी मध्यंतरीचा तुम्हाला किस्सा इतका सांगावा असा वाटतो की यांनी म्हटलं आमचं 1 थेंब सुद्धा पाणी बाहेर जात नाही, आम्ही सगळं तळोजाला डिस्ट्रॉय करतो. बरं, पिपासचं जे पाणी आहे त्याचा 1 किलोला 20 लिटर पाणी तयार होतं. हे आमची माहिती नाही, कंपनीच्या जो दीपक पाटील म्हणून हेड आहे त्याने दिलेली मीटिंग मध्ये माहिती आहे. हे कुठे उपयोगाला येतं उत्पादन? पिपासचं उत्पादन बऱ्याच ठिकाणी, 7-8 ठिकाणी, तुमच्या मोबाईल पासून सगळीकडे. त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना एवढंच म्हटलं, तुम्ही जर तळोजाला हे पाणी नेत असाल तर आम्ही ज्या टँकरने नेता त्या टँकरचे आम्हाला नंबर द्या, त्या टँकरची रिसिप्ट द्या, म्हणजे आम्ही त्याची खात्री करू. तर ते काही या क्षणापर्यंत देत नाही. तुम्हाला असं वाटतं की याच्या मागे पॉलिटिकल प्रचंड, माझा तर असा फार मोठा मी आरोप केला पहिल्या दिवसापासून. मी तुम्हाला आधी ते पाण्याचं सांगतो. त्यांचं पाणी जे आहे ते पाणी CATP मध्ये नेऊन सोडतात. जे सगळं पाणी CATP मध्ये सोडतात त्याच्यामुळे चिपळूणचं पाणी खराब झालं, वासिष्ठ नदीचं, जगबुडीचं याचं पाणी खराब झालं, खेडचं पाणी खराब झालं. आणि तरी सुद्धा दाभोळची संपूर्ण खाडी 42 गाव मच्छीमारांचे आहेत, भोई समाजाचे. त्यांचे सगळी म्हणजे जवळजवळ 4 ते 5 हजार कुटुंब ही यांनी देशोधडीला लावलेली आहेत. कुठेही यांचं लक्ष नाही. तिथून जर तुम्ही गेलात म्हणजे काल संध्याकाळी परत मी तिथून जरा थोडंसं बाहेर जायला लागल्याबरोबर 80 दिवसानंतर त्यांनी पुन्हा गॅस सोडायला सुरुवात केली. गॅस सोडायला सुरुवात केली तेव्हा काल आम्ही त्या MTVCच्या पहिल्यांदा बोललो, त्या कुलकर्णी नालायक माणसाची, क्लास 1 ऑफिसर आहे, त्याचे पहिल्यांदा बोललो की बा हे काय झालं, परत सुरूच केलंय. नाही बघतो.
आजही त्यांचा अहवाल नाही. आमचं असं मत आहे की इथं काही रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला जातो. 120 कामगार सगळे तिथे आहेत. 120 कामगारांमुळे 10 लाख लोक तुम्ही मारणार आहात का, कोकणातली. हा प्रश्न आहे. आणि पुन्हा नैसर्गिक साधन ते संपत्ती तर आहेच, नैसर्गिक नासाडी आहे. संपत्तीची नासाडी आहेच. हा. आणि हे कोकण अक्षरशः या मंत्रिमंडळाने हा. देवेंद्र फडणवीस पासून या उद्योग मंत्र्यापर्यंत, आणि दुसरं दुर्दैव असं गोष्ट की विरोधी पक्षाचे आमदार हम्म. पण ते ते सुद्धा भास्कर त्यांना जाधव सांग- वगैरे भास्कर राणे जाधवच वगैरे काय सांगतो, म्हणत विरोधी नाहीत. पक्षातल्या आमदाराचा राणे कुटुंब पण काही बोलत काय काय आमदार सुद्धा याच्यामध्ये सामील. उलट त्यांचं, आमचं आता असं मत आहे, कालपासून बातम्या यायला लागल्यात त्या सगळ्या हे विरोधी पक्षातले म्हणजे हे आमदार आणि सगळे मंत्री एक झालेले आहेत. मी सांगितलं ना, जिल्ह्यातले 5 आमदार आणि सगळे एक होऊन हा सगळा आता उद्योग करतायत. ही कंपनी टिकवली आहे, त्यात आमचेही काही लोक आहेत. मला एक सांगा, पॉलिटिकल बॅकिंग आहे, सत्ता संपूर्णपणे कंपनीच्या पाठीशी आहे, विरोधी पक्ष सुद्धा सत्तेला मिळालेला आहे. मिळाले 99 दिवस तुम्ही आंदोलन करताय आणि त्याला सरकार प्रतिसाद देत नाहीये, तुमची दखल घेत नाहीये, तुमच्याशी चर्चा करत नाहीये. 100वा दिवस आहे, तुमचा पुरता स्टँड आम्ही की आम्ही हरित लवादकडे चालू. हरित लवादकडे जात आहे. हो. मला वाटतं हरित लवादकडे तुम्हाला न्याय मिळेल. असं आहे की आपण लोकशाही मानतो, हा, प्रॉपर संविधान चॅनलने मानतो, जायला पाहिजे. प्रॉपर चॅनलने गेलं पाहिजे. हरित लवाद आणि हे हायकोर्ट हायकोर्ट. यांच्यात जातो. आम्ही त्यांना सांगितलं, म्हणजे तुम्हाला एकच उदाहरण म्हणून सांगतो की या आम्हाला 6 एप्रिलच्या मोर्चाला परवानगी नाकारली बरं. शासनाने. हम्म. परवानगी नाकारली, त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं का मोर्चा काढतो आहोत. हे आम्ही काही डिपार्टमेंटना, शासकीय डिपार्टमेंटचे नाव घेत नाही, आम्ही पटवून दिलं. हम्म. त्यातला एक उच्च पदस्थ अधिकारी असं म्हणाला हम्म. की जर माझ्या अंगावर हा ड्रेस नसता हम्म. तर मी तुमच्याबरोबर येऊन बसलो असतो. अच्छा. या पलीकडे आणि काय पाहिजे. आणि मग 70व्या दिवशी आम्हाला मोर्चा काढायला परवानगी असताना इथल्या SP बगाडे म्हणून SP आहेत, त्यांनी परवानगी दिली, तुम्ही काढा, फक्त तो 500 मीटरवर थांबवावा लागेल, जो 200 मीटरच्या ऐवजी 500. आम्ही मानेन. पण 5,000चा मोर्चा निघाला, लोक उत्स्फूर्तपणे चालला. आता या सगळ्या राजकीय नेते मंडळींच्या, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे अशी, की आता काय होणार हे लोक. आणि म्हणून आम्ही सांगतो, वाटेल ते झालं. वेगवेगळी प्रलोभनं लोकांना देणं चालू आहे, वेगवेगळं हे चालू आहे. एका पत्रकार, आता मी असं म्हणत आहे, जे काही पत्रकार आहेत त्यांना वाटेल ती प्रलोभनं देत आहेत आणि करतायत. त्यामुळे आमचा त्यांना एवढंच तुमचा सांगणं विरोध आहे, ठाम असणार आहे. आमचा विरोध ठाम आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत विरोधावरती तुम्ही कायम आहात. आणि कायम असणार.